नमस्कार मित्रांनो, मी लकुळ गोसावी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, थंडी पडायला सुरुवात झालेली आहे आणि आज मी आणि माझे मित्र तुषार नेवरेकर सर आणि अमित गोसावी सर आणि माझी फॅमिली मिळून आम्ही बनवणार आहोत पोपटी। तर चला पाहूया पोपटी कशी तयार करतात ते। तर मित्रांनो, पोपटी बनवण्यात मास्टर असणाऱ्या आमच्या नेवरेकर सरांनी सर्वात प्रथम चिकनला आले लसूण पेस्ट लावून घेतली। त्यानंतर त्यावर तंदूर मसाला टाकून ते सगळं मिश्रण करून घेतलं आणि त्यामध्ये मीठ टाकून ते काही काळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं। तोपर्यंत माझे दुसरे मित्र अमित गोसावी सर यांनी मक्याची कणस सोलून अगदी पद्धतशीरपणे कट करून घेतली आणि दिलेली जबाबदारी पार पाडली असं सांगितलं। त्यानंतर नेवरेकर सरांनी मक्याच्या कणसांना मीठ मसाला वगैरे सगळं अगदी व्यवस्थितपणे लावून घेतलं। मडक्याच्या तळाशी भांबुर्डीचा पाला टाकून घेतला आणि त्यानंतर त्यावर जाडं मीठ टाकून घेतलं। जाडं मीठ टाकून झाल्यानंतर त्यावर पावट्याच्या शेंगांचा थर रचण्यात आला आणि त्यानंतर मग त्यावर चिकनचा थर अगदी पद्धतशीरपणे रचला। चिकनचा थर रचून झाल्यानंतर परत एकदा भांबुर्डीचा पाला त्यावर टाकण्यात आला आणि त्यानंतर मक्याची कणस त्यावर टाकून मडक्याचं तोंड भांबुर्डीच्या पाल्याने बंद करण्यात आलं। मडक्यामध्ये पोपटीचं सर्व साहित्य भरून झाल्यानंतर मग आम्ही घराच्या बाहेर असणाऱ्या मोकळ्या जागेत आलो, कारण आता तर खरं काम बाकी होतं। घराच्या बाहेर असणाऱ्या मोकळ्या जागेत नेवरेकर सरांनी साहित्य भरलेलं सर्व मडकं अगदी पद्धतशीरपणे उलटं करून ठेवलं। त्यानंतर अगोदरच गोळा करून ठेवलेलं गवत त्या मडक्यावर ठेवण्यात आलं। त्याच्या बाजूने सुकी लाकडं ठेवली। ओम तर माचीस घेऊन तयारच होता। त्यानंतर सरांनी माडाची चुडतं त्यावर लावली आणि फायनली ओमने मग माचीस घेऊन ती पेटवली। त्यानंतर जवळपास अर्धा तास मडक्याच्या भोवती पेटवलेला हा विस्तव अशाच प्रकारे ठेवण्यात आला। तोपर्यंत आम्ही सर्वजण पोपटी कधी तयार होते याची वाट पाहत होतो। थंडी तर कुठच्या कुठे पळून गेली होती। फायनली गुलाबी रंगाचा विस्तव दिसू लागला। त्यानंतर 10 मिनटं तसं ठेवून सरांनी ते मडकं उचललं। आता आमची पोपटी तयार झाली होती। सरांनी हे मडकं खळ्यात आणून ठेवलं आणि तिथून पुढे घरात नेण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती। त्यावेळी मुलांनासुद्धा खूप आनंद झाला। तर मित्रांनो, अशा प्रकारे अथक परिश्रमानंतर फायनली आमची पोपटी तयार झाली होती। सरांनी सर्वात प्रथम भांबुर्डीचा थर काढून घेतला आणि त्यानंतर एका परातीमध्ये तयार झालेली सर्व पोपटी काढून घेतली। पोपटीचा वास पाहून कधीही चिकन न खाणारा आमचा ओमसुद्धा यावेळी चक्क चिकन खाऊ लागला। त्यानंतर मित्रांनो, आम्ही देखील या चिकन पोपटीवर अक्षरशः तुटून पडलो आणि त्याचा फडशा पाडला। तर मित्रांनो, आजचा मिनी व्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।